हे हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो माय नेम इज सुमित राठोड. यू आर वॉचिंग जाव विथ सुमित. सो आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण कंप्लीट फुल स्टॅक डेव्हलपमेंट सिरीजबद्दल डिस्कस करणार आहे. सो आजपासून आपण कंप्लीट फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट सिरीज स्टार्ट करत आहे. सो हा डे 1 आहे. सो फर्स्ट शोमध्ये आपण व्हॉट इज प्रोग्रामिंग हा कन्सेप्ट, प्रोग्रामिंग म्हणजे काय हे अंडरस्टँड करून घेणार आहे. ॲज वेल एज आपण आपला सगळा सिलेबस डिस्कस करून घेणार आहे. ओके, सो व्हॉट इज प्रोग्रामिंग, प्रोग्रामिंग म्हणजे काय आणि ती का महत्त्वाची आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे. ओके, सो व्हॉट इज प्रोग्रामिंग, व्हॉट इज प्रोग्रामिंग. ओके, सो व्हॉट इज प्रोग्रामिंग. सो प्रोग्रामिंग म्हणजे काय मित्रांनो, की आपल्याला एखाद्या मशीनशी जर कम्युनिकेट करायचं असेल किंवा एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल रिअल वर्ल्डमधला आणि आपल्याला त्या मशीनसोबत इंटरॅक्ट करायचं असेल तर त्यावेळी प्रोग्रामिंगचा हा फंडा कन्सिडर केला जातो. सो सपोज हा एक वुमॅन आहे. ओके, हा एक वुमॅन आहे. ओके, सो हा एक माणूस आहे, लाईक हा वुमॅन आहे, हे तुझे हात पाय. ओके, सो हा एक कम्प्युटर आहे, हा कम्प्युटर आहे. ह्या कम्प्युटरशी ह्या वुमॅनला कम्युनिकेट करायचं असेल तर त्याला, आता हा जो वुमॅन आहे ह्याला फक्त प्रोग्रॅमिंग, सपोज ह्याला आपण नाव देऊया, ह्याला एक आपण नाव देऊया, ह्याला नाव देऊया रोहित, नाव देऊया ह्याला. ओके, सो हा रोहित आहे, हा रोहित आहे. ह्या रोहितला ह्या कम्प्युटरशी कम्युनिकेट करायचं, पण ह्याला कुठली लँग्वेज येते? मराठी, हिंदी, इंग्लिश. ह्याला कुठली लँग्वेज येते? मराठी, हिंदी, इंग्लिश. त्याला येते फक्त मराठी अँड हिंदी, जास्तीत जास्त इंग्लिश. ओके, सो ह्याला एवढे 3 लँग्वेज येतात, पण कम्प्युटरला हे लँग्वेज माहीत नाही. कम्प्युटरला फक्त काय माहिती असतं? फक्त मशीन कोड, लाईक 0 हे बाईट्स कोड जे असतात ते फक्त कम्प्युटर काय करतो? अंडरस्टँड करतो. ओके, सो ह्या रोहितला कम्प्युटरशी कम्युनिकेट करायचं असेल, कम्प्युटरशी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायचा असेल त्याच्याकडून, तर त्याला प्रोग्रॅमिंगचं नॉलेज असायला पाहिजे. ओके, सो प्रोग्रॅमिंगच्या नॉलेज थ्रू तो डायरेक्ट कम्प्युटरशी कम्युनिकेट करू शकतो. कम्प्युटरशी कम्युनिकेट करून तो, ओके 1 मिनिट. ओके, सो प्रोग्रामिंग थ्रू तो कम्प्युटरशी कम्युनिकेट करू शकतो. सो प्रोग्रामिंग म्हणजे कुठल्या कुठल्या प्रोग्रामिंग येतात? प्रोग्रामिंगमध्ये जसं की जावा, जस्ट 1 मिनिट, जसं की जावा. ओके, जावा, देन पायथॉन अँड डिफरंट टाईपच्या प्रोग्रामिंग येतात. सो ह्या रोहितला ह्या कम्प्युटरशी कम्युनिकेट करायचं आहे आणि रिअल वर्ल्डचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत, पण ह्याला फक्त मराठी, हिंदी, इंग्लिश या 3च लँग्वेज येतात. फक्त कम्प्युटरला तसल्या काही लँग्वेज माहीत नाही. सो त्या कम्प्युटरशी कम्युनिकेट करण्यासाठी मग प्रोग्रामिंग हा जो फंडा आहे, हा फंडा डेव्हलप करण्यात आला आहे. सो त्याच्यामध्ये जावा, पायथॉन हे डिफरंट प्रोग्रामिंग लँग्वेज असतात. या प्रोग्रामिंग लँग्वेजचा रोहित वापर करणार, आणि त्याचा वापर करून तो कम्प्युटरशी संवाद साधणार आणि कम्प्युटरकडून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेणार. सो हे जे प्रोग्रामिंग लँग्वेज असतात, हे प्रोग्रामिंग लँग्वेज जो आहे तो प्रोग्रामिंग लँग्वेजच फक्त कम्प्युटर काय करू शकतो? अंडरस्टँड करू शकतो. रादर दॅन हे मराठी, हिंदी, इंग्लिश हे असले प्रोग्रामिंग लँग्वेज, हे जे नॉर्मल लँग्वेज असतात ते कम्प्युटरला अंडरस्टँड होत नाही. सो ते तसल्या लँग्वेज तो अंडरस्टँड करत नाही. फक्त तो जावा म्हणजे जे प्रोग्रामिंग लँग्वेज असतात ते प्रोग्रामिंग लँग्वेज अंडरस्टँड करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. सो जावा, पायथॉन हे डिफरंट टाईपचं प्रोग्रामिंग लँग्वेज असतात. ते आपण त्या डेव्हलपमेंट फेजमध्ये ते वापरू शकतो. जे डेव्हलपमेंट फेजमध्ये वापरतात तसे डिफरंट टाईपचं प्रोग्रामिंग लँग्वेज असतात. ओके, सो रोहित प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करणार आणि कम्प्युटरशी अंडरस्टँड करून तो ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेणार. सो कम्प्युटर काय करणार, की कम्प्युटर हे जे प्रोग्रामिंग लँग्वेज असतात, ओके, हे प्रोग्रामिंग लँग्वेजला कंपाईल करणार. ओके, कंपाईल करणार, कंपाईल करून त्या प्रोग्रामिंग लँग्वेजचं 0 मध्ये कन्वर्ट करणार, म्हणजे बाईट कोड, त्याचं बाईट कोडमध्ये कन्वर्ट करणार. आता बाईट कोड म्हणजे काय? बाईट कोड म्हणजे बाईट कोड म्हणजे 0 1 0 1 0 1 0 1. ओके, आता ही जी काय म्हणजे पूर्ण तुम्हाला स्क्रीन दिसते, ही पूर्ण स्क्रीन आता कम्प्युटर आपल्याला शो करते, तो पूर्णपणे बाईट्स कोडमध्ये तो कम्प्युटर सीपीयूला अंडरस्टँड करून देतो. ओके, सो हा जो बाईट कोड आहे, बाईट कोडमध्ये कम्प्युटर काय करणार? कन्वर्ट करणार. ओके, कन्वर्ट करून त्याचं मशीन कोडमध्ये जनरेट होणार. त्या मशीन कोड डायरेक्ट जो असतो तो मशीन कोडमध्ये जनरेट होणार आणि मशीन कोड डायरेक्ट सीपीयूशी, मग सीपीयू सोबत ते प्रोसेस होणार. ओके, हा जो फंडा असतो तो हा फंडा असतो आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेजचा. सो प्रोग्रामिंग लँग्वेज कम्प्युटरसोबत कम्युनिकेट करण्यासाठी आपण वापरला जातो आणि कम्प्युटरसोबत प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेण्यासाठी आणि ह्युमन्सशी इंटरॅक्ट करण्यासाठी, मशीनशी इंटरॅक्ट करण्यासाठी प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर केला जातो. सो डेफिनेशन तयार करायची झाली तर सो प्रोग्रामिंग लँग्वेज आर यूज टू इंटरॅक्ट विथ मशीन अँड कम्युनिकेट विथ मशीन अँड सॉल्व्ह रिअल लाईफ प्रॉब्लेम्स. ओके, सो डेफिनेशन जर बनवायची झाली, डेफिनेशन जर, ओके,
सो व्हॉट इज प्रोग्राम? प्रोग्रामिंग म्हणजे काय, की प्रोग्रामिंग इज अ कन्सेप्ट. Programming is concept, okay, that is used by human and interact with machine to solve real life problem. Okay. ओके. म्हणजे ते नॉर्मल लँग्वेज असतात, ते नॉर्मल लँग्वेज कम्प्युटर काय करत नाही, अंडरस्टँड करू शकत नाही. सो त्याच्यासाठी त्याला प्रोग्रॅमिंग लँग्वेज हे प्रोग्रॅमिंग लँग्वेज थ्रू त्याच्यासोबत आपण कम्युनिकेट करतो आणि रिअल लाईफचे जे काही प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह करू शकतो. ओके. आता तुम्हाला माहिती आहे का, जे मोठ्या मोठ्या इंडस्ट्री असतात, जसं की मोठ्या मोठ्या कंपनी असतात आय टीच्या, त्याच्यामध्ये जो डेव्हलपर असतो त्या डेव्हलपरला कंपनी कशामुळे पेड करते, कारण की तो जो डेव्हलपर असतो, जो डेव्हलपर प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो रिअल लाईफमधले, म्हणून त्यांना लाखात करोडमध्ये पॅकेज असतात. ओके. सो आय होप तुम्हाला समजलं असणार प्रोग्रामिंग म्हणजे काय आणि कशासाठी प्रोग्रामिंग महत्त्वाची असते, कारण की रिअल लाईफमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आणि कम्प्युटरशी इंटरॅक्ट करण्यासाठी प्रोग्रामिंग ही महत्त्वाची असते. ओके. हा एक बेसिक मी तुम्हाला सांगतोय, कारण की नंतर तुम्हाला समजून जाईल ज्यावेळी आपली सेरीज स्टार्ट होईल आणि त्याच्यामध्ये आपण बेसिक बेसिक कन्सेप्ट ज्यावेळी कव्हर करू जावाचे. ओके. सो आता आपण सिलेबस डिस्कस करूया. सिलेबसमध्ये मी फुल स्टॅक घेणार आहे. याच्यामध्ये आपण स्प्रिंग बूट, मायक्रो सर्व्हिसेस वगैरे कव्हर करणार आहे. तो ॲडव्हान्सचा पार्ट आहे. ओके. तर आता सिलेबसमध्ये आपण बघूया. सिलेबसमध्ये मी कोर जावापासून स्टार्ट करणार. ओके. स्टार्ट विथ कोर जावा. ओके. मिनिट. देन कोर जावा. ओके. सो कोर जावामध्ये आपले पॉईंट्स येणार, जसे की फंडामेंटल्स. ओके. देन बेसिक फंडामेंटल नंतर आपले उप्स कन्सेप्ट. ओके. उप्स कन्सेप्ट नंतर कंडिशनल स्टेटमेंट. देन त्याच्यानंतर लूपिंग स्टेटमेंट. ओके. लूपिंग स्टेटमेंट, कंडिशनल स्टेटमेंट, बेसिक बेसिक कन्सेप्ट जसं की इनहेरिटन्स. ओके. इनहेरिटन्स नंतर पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स, लूपिंग. ओके. जस्ट याला नॉर्मल करतो मी. ओके. कोर जावामध्ये आपले बेसिक फंडामेंटल्स येणार, उप्स, कंडिशनल, लूपिंग, इनहेरिटन्स, द फाईल हँडलिंग. ओके. भरपूर सारे आता कोर सांगतोय मी, वरच्यावर सिलेबस सांगतोय. इन डेप्थमध्ये हा लई मोठा सिलेबस आहे. ओके. तर त्याच्यानंतर एक्सेप्शन म्हणजे काय, एक्सेप्शन हँडलिंग. ओके. एक्सेप्शन मल्टी थ्रेडिंग जो असतो तो ॲडव्हान्स जावामध्ये येतो. सो ॲडव्हान्स जावामध्ये आपण मल्टी थ्रेडिंग कव्हर करूया. ओके. सो कोर जावामध्ये एक्सेप्शन हँडलिंग. त्याच्यानंतर थ्रेड म्हणजे काय. ओके. थ्रेड म्हणजे काय, व्हेरिएबल म्हणजे काय, हे जे बेसिक बेसिक कन्सेप्ट आहेत ते पण. डाटा टाईप. ओके. डाटा टाईप, व्हेरिएबल, डाटा टाईप, व्हॉट इज पर्टिक्युलर कीवर्ड म्हणजे काय आणि त्याचा पर्पज त्या कीवर्डचा. ओके. व्हेरिएबल, डाटा टाईप, कीवर्ड, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, एक्सेप्शन वगैरे आपण ह्या कोर जावामध्ये कव्हर करणार आहे. सो भरपूर डिफरंट डिफरंट टाईप्स, भरपूर इन डेप्थमध्ये गेलं तर भरपूर सारे टॉपिक्स असतात. सो ते पण टॉपिक आपण कव्हर करणार आहे. मग त्याच्यानंतर येतो फ्रंट एंड टेक्नॉलॉजी. ओके. त्याच्यानंतर आपण घेणार फ्रंट एंड. आता फ्रंट एंड जे आहे ना मित्रांनो, फ्रंट एंड जो आहे तो आपला प्रोजेक्ट बनवताना कव्हर होऊन जाईल. ओके. सो या फ्रंट एंडमध्ये आपण स्टार्ट करणार जावास्क्रिप्टसोबत. जावास्क्रिप्ट जावास्क्रिप्टमध्ये जसं की जावास्क्रिप्टमध्ये बेसिक कन्सेप्ट जसं की व्हेरिएबल म्हणजे काय. ओके. व्हेरिएबल म्हणजे काय, देन डाटा टाईप म्हणजे काय, ओके. त्याच्यानंतर फंक्शन म्हणजे कंट्रोलर म्हणजे काय. ओके. कंट्रोलर्स म्हणजे काय, व्हेरिएबल, डाटा टाईप, फंक्शन, बिल्ट इन फंक्शन म्हणजे काय, जसे जेवढे सगळे म्हणजे जेवढे काय रिक्वायर्ड टॉपिक्स असतात जावास्क्रिप्टमध्ये जे आपल्याला प्रोजेक्ट बनवताना लागणार आहेत ते सगळं ह्याच्यामध्ये आपण कव्हर करणार. ओके. तर त्याच्यानंतर येतो सी एस एसमध्ये आपण कलर्स वगैरे म्हणजे सी एस एसमध्ये बेसिक टॉपिक सगळे आपण कव्हर करणार आहे त्याच्यामध्ये. ओके. सो CSS3. ओके. ही पण लायब्ररी आपण कव्हर करणार आहे, ज्याच्यामध्ये आपलं ऑल बेसिक कन्सेप्ट ह्याच्यामध्ये आपण म्हणजे ऑल बेसिक कन्सेप्ट ह्याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहे, जे आपल्या प्रोजेक्टचं फ्रंट एंड आपण जेव्हा तयार करतो त्यावेळी तुम्हाला मी समजून सांगेल. ओके. सो ऑल बेसिक कन्सेप्ट, सगळे बेसिक कन्सेप्ट आपण ह्या CSSमध्ये कव्हर करू. ओके. देन त्याच्यानंतर येते जी HTML मध्ये आपण जसं की आता बेसिक सांगायचं झालं तर फॉर्म्स. ओके. फॉर्म्स, टॅग्स,
फॉर्म टॅग्स कुठले असतात, ओके. त्याच्यानंतर फॉर्म्स कसा तयार केला जातो, फॉर्मचं म्हणजे बटन्स टॅग्स, त्याचे टाईप्स वगैरे वगैरे, हे आपण HTML मध्ये कव्हर करणार, ओके. सो प्री डिफाईनेड जे फंक्शन असतात ते कसे वापरायचे HTML मध्ये, ते सगळं आपण HTMLच्या सेक्शनमध्ये, फ्रंट एंडच्या सेक्शनमध्ये आपण कव्हर करू, ओके. आणि त्याच्यानंतर आपण कव्हर करणार जो ॲडव्हान्स जावामध्ये आपण, ओके, ॲडव्हान्स जावामध्ये आपण फ्रंट एंडच्या नंतर आपण ॲडव्हान्स जावा कव्हर करणार आहे. सो ॲडव्हान्स जावामध्ये आपला फर्स्ट टॉपिक असणार जो मल्टी थ्रेडिंग, ओके. मल्टी थ्रेडिंग ओके मल्टी थ्रेडिंग जसे की आता सपोज पोस्टमॅन पण आहे, पोस्टमॅन, ओके. जस्ट 1 मिनिट. पोस्टमॅन घेणार आपण पहिले, पोस्टमॅन. त्यानंतर JSP सर्व्हरलेटचे आपण याच्यामध्ये प्रोजेक्ट वगैरे बघू. JSP सर्व्हरलेट, ओके. पोस्टमॅन. हायबरनेट म्हणजे काय, हायबरनेट ह्याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहे. देन JSP सर्व्हरलेट, पोस्टमॅन, मल्टी थ्रेडिंग, हे मी वरच्यावर सांगतो मित्रांनो. अजून डीपमध्ये सिलेबस भरपूर आहे. सो वरच्यावर हा सिलेबस तुम्हाला मी सांगतोय. पोस्टमॅन, JSP, हे हायबरनेट आणि JDBC म्हणजे डाटाबेस कनेक्शन जो आहे तो आपण ह्याच्यामध्ये घेणार आहे, ओके. JDBC, ओके. JDBC सगळं रेस्ट API वगैरे सगळं याच्यामध्ये आपण कव्हर करू. देन त्याच्यानंतर जो पार्ट आहे तो त्याच्यानंतरचा पार्ट म्हणजे आपलं डाटाबेस ऑपरेशन. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो आपण डिफरंट म्हणजे इन्सर्ट्स क्वेरी, ओके. त्याच्यानंतर डिलेट्स क्वेरी, ओके. इन्सर्ट क्वेरी बघू, त्यानंतर डिलेट्स क्वेरी बघू, त्याच्यानंतर आपण अपडेट, ओके. हे म्हणजे डिफरंट टाईपचे जेवढे इन्सर्ट डिलेट क्रड ऑपरेशन आहे, आता पूर्ण क्रड ऑपरेशन आपण ह्याच्यामध्ये डिस्कस करणार आहे, ओके. क्रड ऑपरेशन, डिलेट, इन्सर्ट, हे जे काही डिफरंट टाईपच्या क्वेरी असतात ते सगळ्या क्वेरी आपण ह्या आपल्या ह्याच्या डाटाबेस ऑपरेशनमध्ये बघणार आहे. त्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये ट्रिगर्स काय असतात, कसे ट्रिगर परफॉर्म करतात, ओके. देन त्याच्यानंतर पब्लिक डाटाबेस कसा वापरू शकतो, डाटाबेस कनेक्शन म्हणजे JDBC कनेक्शन आपण कसं करू शकतो, ओके. डाटाबेस कनेक्शन, ओके. डाटाबेस कनेक्शन. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मोस्टली आपण टॉपिक कव्हर करणार तो SQL अँड त्याच्यानंतर MySQL अँड पोस्टग्रे SQL. पोस्टग्रे SQL ॲट द टाईम आपण जेव्हा आपण प्रोजेक्टला आपल्या डिप्लॉय करू त्यावेळी आपण पोस्टग्रे SQLचा वापर करणार आहे, ओके. देन त्याच्यानंतरचा पार्ट आहे तो स्प्रिंग अँड स्प्रिंग बूट. स्प्रिंग अँड स्प्रिंग बूट. स्प्रिंग अँड स्प्रिंग बूट, ओके. तर ह्याच्यामध्ये आपण स्प्रिंग म्हणजे डिफरंट ह्याचे जे काही टूल्स आहेत, बेसिक टूल्स सब टाईप जे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये कव्हर करणार आहे. जसं की स्प्रिंग AI कव्हर करणार, ओके. देन स्प्रिंग कोर, ओके. स्प्रिंग कोर, ओके. देन स्प्रिंग डाटा GPA, देन त्याच्यानंतर स्प्रिंग MSC, देन स्प्रिंग मायक्रो सर्व्हिसेस, ओके. असे डिफरंट टाईपचे जे काही बेसिक टूल्स असतात ते बेसिक टूल्स आपण ह्याच्यामध्ये कव्हर करणार आहे, ओके. सो याच्यामध्ये स्प्रिंग JPA, स्प्रिंग रेस्ट API, ओके. हे सगळं आपण स्प्रिंग रेस्ट वगैरे हे सगळे बेसिक टूल्स जे असतात स्प्रिंगचे, हे स्प्रिंग आणि स्प्रिंग बूट हा जो पूर्ण फ्रेमवर्क आहे, फ्रेमवर्क मी तुम्हाला ह्याच्यामध्ये जे काही बेसिक टूल्स आहेत ते सगळे ह्याच्यामध्ये आपण अंडरस्टँड करू आणि त्याच्यावरती आपण प्रोजेक्ट वगैरे तयार करू, ओके. आणि लास्ट पेज जे आहे, लास्ट पेजमध्ये आपण काय करणार की प्रोजेक्ट डिप्लॉयमेंट, ओके. सो मेजर प्रोजेक्ट, ओके. आपण ह्याच्यामध्ये काय करू, त्याच्यामध्ये प्रोजेक्ट आपण निदान 1 to 3, 1 ते 2 प्रोजेक्ट आपण ह्याच्यामध्ये करणार. 1 to 2 प्रोजेक्ट असं डेव्हलप इनसाइड दिस सिरीज. त्या सिरीजमध्ये आपण कमीत कमी 2 प्रोजेक्ट फायनलला आपण डेव्हलप करू, ओके. सो ह्याच्यामध्ये जे प्रोजेक्ट आपण फायनल फेजमध्ये डेव्हलप करू ते प्रोजेक्ट आपण कसं डिप्लॉय करायचं ते पण मी ह्याच्यामध्ये सांगणार आहे. सो 1 ते 2 प्रोजेक्ट आपण डेव्हलप करून ॲज वेल एज प्रोजेक्ट हाऊ टू डिप्लॉयमेंट प्रोसेस आपण ह्याच्यामध्ये बघूया. Deployment process, okay. And how use public database, फ्री सर्व्हर कसा यूज करायचा, ओके.
हे सगळं आपण ह्याच्यामध्ये डिस्कस करणार आहे प्रोजेक्टमध्ये. ओके, प्रोजेक्टमध्ये आपण प्रोजेक्ट डेव्हलप करणार आणि सगळं फ्री सिरीज वगैरे डिस्कस करणार. म्हणजे ओव्हरऑल जो आहे जो बेसिक सिलेबस मित्रांनो तुमचा आहे, आणि ह्या सिलेबसमध्ये तुम्हाला प्रत्येक सिलेबस नंतर तुमचं एक प्रोजेक्ट होईल, मिनी प्रोजेक्ट. आता हा जो सिलेबस आहे, या सिलेबस नंतर तुमचा एक प्रोजेक्ट होईल. ओके, सो बेसिक प्रोजेक्ट ह्याच्यामध्ये आपण घेऊ. बेसिक आता जो कोर जावा आहे, कोर जावावरती आपण एक बेसिक प्रोजेक्ट, कोर जावा प्रोजेक्ट, कोर जावा प्रोजेक्ट. आता सेम टू सेम हा जो आहे तो इकडेच. ओके, ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स जावाचे प्रोजेक्ट, जावा प्रोजेक्ट. ओके, परत इकडे, परत पण तेच इकडे, म्हणजे सगळ्या फेजमध्ये. आता कोर जावाचं प्रोजेक्ट इथं पण प्रोजेक्ट घेऊ द्या. फ्रंट एंड टेक्नॉलॉजीची फेज झाली तर फ्रंट एंड टेक्नॉलॉजीच्या फेजवरती आपण प्रोजेक्ट घेऊ द्या. ॲडव्हान्स जावा झाला तर ॲडव्हान्स जावाच्या ह्याच्यावर प्रोजेक्ट घेऊ आपण. देन डाटाबेस ऑपरेशन झालं तर डाटाबेस ऑपरेशनवरती आपण प्रोजेक्ट घेऊ. ओके, देन त्याच्यानंतर स्प्रिंग बोर्ड झालं, याच्यावर आपण 2 मेजर प्रोजेक्ट घेऊ. ओके, आणि देन आपलं फायनल फेज, या फायनल फेज झालं तर आपलं कम्प्लीट हा रोडमॅप फुलस्टॅकचा कम्प्लीट होऊन जाईल. ओके, सो हा आहे कम्प्लीट रोडमॅप. आम्ही एक बेसिक प्रोजेक्ट तुम्हाला, हा एक बेसिक मी सिलेबस तुम्हाला डिस्कस करून दिला, आणि हा बेसिक सिलेबस आहे, ह्याच्या थ्रू आपण आपला कम्प्लीट प्रोजेक्ट सिरीज करणार आहे. ओके, कम्प्लीट प्रोजेक्ट सिरीज आणि कम्प्लीट जावा सिरीज ह्याच्या थ्रू आपण करणार आहे. ओके, सो आय होप तुम्हाला हा सिलेबस आणि व्हॉट इज प्रोग्रॅमिंग हे तुम्हाला समजलं असणार. सो ही जी सिरीज आहे, ही सिरीज तुमच्या फ्रेंडपर्यंत सेंड करा, शेअर करा, आणि व्हिडिओ आवडला असता लाईक आणि शेअर करा. ओके ओके, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.